नमस्कार, न्यूज नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुदर्शन बागडे। कोरोना महामारीच्या संकटामध्ये मेयो हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल म्हटले कुठकुठल्या प्रकारचे कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत आहे। अनेक न्यूज आपण नातेवाईकांना घेऊन आपण आपल्या न्यूज चॅनलद्वारे दाखवल्या, पण आम्हाला प्रतीक्षा होती एका अशा रुग्णाची जो रुग्ण पॉझिटिव्ह होऊन मेयो हॉस्पिटलमधून निघाला आणि त्याचा आम्हाला त्या निगेटिव्ह झाल्यानंतर त्याचा आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा होता। असे अनेक लोक आमच्या पुढे आले, पण इंटरव्ह्यू देताना थोडेसे कजबजले, घाबरतात लोक। पण एक असे महानुभाव आहे ज्यांना फक्त 3.5 दिवसाचा प्रवास तिथे मेयो हॉस्पिटलमध्ये केला आणि तो प्रवास गोड होता, तिखट होता, आंबट होता, तो मला माहिती नाही, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। अनेक नातेवाईकांनी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी अनेक कंप्लेंट्स केल्या, आपल्या न्यूज चॅनलद्वारे आपण दाखवला आहे। आणि त्याच न्यूज बघून एक कोरोना पॉझिटिव्ह आता जरी निगेटिव्ह असला पण त्यावेळेस मेयो हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह होता आणि 3.5 दिवसाचा डॅमा डिस्चार्ज घेऊन बाहेर आले। त्यानंतर आणि त्यांची ती 3.5 दिवसाचा जो प्रवास आहे तो कसा होता ते जाणून घेण्याबरोबर आपल्याबरोबर आहे विनोदजी मानकर साहेब। हे मेयो हॉस्पिटलला 3.5 दिवस काय झालं होतं तुम्हाला असं नेमकं, की तुम्हाला तिथे मेयो हॉस्पिटलला कोणी रिफर केलं होतं आणि घडलेला प्रकार शब्दशः पूर्ण सांगा। मित्रांकडनं मी ओपिनियन घेतलेलं की प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट केलेलं बरं की मेडिकल गव्हर्नमेंटमध्ये केलेलं। तर काही मित्रांचं असं म्हणणं की प्रायव्हेटमध्ये गेले माझे काही मित्र, ते परतच नाही आले, त्यांना तिकडेच बघावं लागलेलं फॅमिलीला। तर त्यावरनं मग माझं त्या मित्रांकडनं सजेशन्स आलं की गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिट हो। तर त्या हिशोबाने मी बघितलं की मला 16 तारखेला मी माझी टेस्ट केली, पॉझिटिव्ह आली आणि बघितलं तर सिम्पटम्स कमी होते, पण सिम्पटम्स दिवसेंदिवस वाढायला लागले। माझं ट्रीटमेंट सुरू होतं पण सिम्पटम्स वाढायला लागलेले। तर सिम्पटम्स वाढले आणि श्वास घ्यायला खूपच त्रास व्हायला लागला। सॅच्युरेशन जवळजवळ 90% कमी झालेलं। आणि मी मग विचार केला की चला, मित्रांनी सांगितलं आहे मेयो गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिट हो, तर मेयो हॉस्पिटल आम्हाला जवळ पडतं आहे, त्या हिशोबाने मी मेयो हॉस्पिटलला ॲडमिट ॲडमिट होते वेळेला पण तिथे जवळजवळ त्या सकाळच्या वेळेलाच गेलेलो 7-7:30ला। त्यांचं काहीतरी वॉर्ड बॉय वगैरेचं काहीतरी इश्यू सुरू होता। एक बोलतो मी नेतो आहे, एक बोलतो माझी जायची वेळ झालेली। तिथे पण जवळजवळ मला श्वास घ्यायला त्रास, मी बसून चक्कर आल्यासारखी अवस्था। आणि तिथे जवळजवळ मला 1 तास बसून ठेवलं कॅज्युअल्टीमध्ये। त्याच्यानंतर ज्यांनी चार्ज घेतला वॉर्ड बॉयनी, त्यांनी मग मला बसवलं आणि ऑक्सिजन सिलेंडर वगैरे लावून मला वॉर्डमध्ये पोहोचून दिलेलं। वॉर्डमध्ये पोहोचवल्यानंतर जवळजवळ 8-8:30ची गोष्ट, तर असं वाटलेलं की ठीक आहे एक बेड मिळाला मला, पण तो पण कॉर्नरचा। सुरुवातीलाच नजारा बघितलेला तर असं वाटलेलं की अरे या इथे पूर्ण असं अस्तव्यस्त सगळं, म्हणजे जे माझ्या आधी पेशंट येऊन गेले, मे बी कदाचित डिस्चार्ज झाले किंवा डेथ होऊन गेलेले, त्यांचं सगळ्यांचं सामान तिथे, मला एक तर कोपऱ्यातला बेड आणि सगळ्यांचं सामान तिथेच पडलेलं आणि ढिगारा लागलेला, उशांचा ढिगारा, त्यांच्या कपड्यांच्या थैल्या होत्या, त्या थैल्यांचा ढिगारा तिथे, काही त्यांचं तुटलं फुटलं सामान होतं त्याचा ढिगारा, असा उंच ढिगारा लागून होता। आणि आजूबाजूला पण पेशंट बघितलेले तर काही पेशंट असे नग्न अवस्थेत आणि जर्जर झालेले, म्हणजे ते उठू नव्हते शकत आजूबाजूलाच। म्हणजे मे बी त्यांना जर करायचं असेल तर एका साईडने एक पेशंट रांगेत ठेवून करू शकतात ट्रीटमेंट, पण त्यांनी व्यवस्थित एका रांगेत एक पेशंट, दुसऱ्या रांगेत एक पेशंट, तिसऱ्या रांगेत एक पेशंट आणि असे पेशंट अरेंज करून ठेवलेले की ते 4ही रांगेत राहील। आणि ते पेशंट्स जर युरिन करायचे तर युरिन अशी हवेत उडून ती खाली सांडायची आणि खाली दिवसभर पडून राहायची, कोणी पुसायला तयार नाही तिथे। त्याच्यानंतर बघितलं मास्क एकाही पेशंट, म्हणजे मास्क तर तिथे देतच नव्हते। ज्याच्याकडे मास्क आहे तो मास्क घालेल, ज्याच्याकडे मास्क नाही तो राहिला तिथे विदाऊट मास्क। त्याच्यानंतर बघितलं संडास बाथरूमची अवस्था अशी की तिथे पाणीच उपलब्ध नाही संडास बाथरूमला। दुसरी एक गोष्ट, संडास अशा अवस्थेत की तिथे पाय नाही ठेवू शकत, ते झालेलं। तरी पण कसे तरी दिवस काढायचे आपण विचार केला। संडास बाथरूममध्ये एकदम घाणेरडी व्यवस्था, एकदम पाण्याची व्यवस्था नाही, पाणीच नाही तर ते संडास कसे क्लीन राहतील? पाणी पण उपलब्ध नाही आणि संडास वॉर्डपासनं खूप जास्त फिरून जावं लागत होतं। त्याच्यानंतर संडासला जाण्याचा रस्ता पण, जो रस्ता आहे त्याच्यातला 1/3 माणसाला जायला आणि त्याचा जो 2/3 रस्ता आहे त्यामध्ये पूर्ण असा कचरा भरलेला की जागोजागी माणूस इन्फेक्टच होऊ शकतो। तिथे माणूस डिसइन्फेक्ट व्हायला जातोय आणि तिथेच इन्फेक्शन होत असेल जागोजागी, तर
कसं राहू शकतं माणूस तिथे? मग ज्या लोकांना जर चालता फिरता येत नसेल, ते एकदम बेडच पकडला असेल, त्यांचं काय होत असेल? त्याची म्हणजे माझी अवस्था झाली तशी. माझी अवस्था अशी, तुम्ही तर चालून गेले ना. मी सुरुवातीला चालून गेलो, पण माझ्यामध्ये सुरुवातीला ते सिम्पटम्स असे अराईज झालेले की मला निमोनिया तयार झालेला बॉडीमध्ये. त्या निमोनियामुळे मी श्वास नव्हतो घेऊ शकत, तर मला ऑक्सिजन मॅन्डेटरी, ऑक्सिजन जर काढलं तर चक्कर यायचा. तर मग माझं सगळं जागेवरच झालेलं. मग मी नर्सला विचारलं, म्हटलं कोण करणार? इथं कोणी करणार नाही, तुम्हालाच करावं लागेल. तर पाहिलं, म्हटलं आता कसं? तर पहिला दिवस होता, मला जवळजवळ पहिली गोळी 3-3:30च्या सुमारास मिळाली. पहिली गोळी सकाळी 7 वाजतापासून गेले, 1 तास तुम्हाला आतमध्ये जायला लागला. त्यानंतर तुम्हाला पहिली गोळी 3 ते 3:30च्या दरम्यान भेटली. जो पहिला डोज आहे तो 3-3:30च्या दरम्यान मिळालेला. त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी मला एक सिंगल टॅबलेट मिळालेली. सुरुवातीला 2 गोळ्या, संध्याकाळी 1 टॅबलेट सिंगल. आणि दुसऱ्या दिवशी तर एक भयंकरच प्रकार घडला. ती गोळी कोणती होती? म्हणजे तुमच्या लक्षात आली होती का कशाची गोळी असली पाहिजे ते काही? ती सांगतो अंदाज म्हणजे असा की त्या 2 गोळ्या ज्या असेल त्या मल्टीव्हिटॅमिन आणि झिंक सल्फेट अशा काहीतरी त्या टॅबलेट्स असावा. म्हणजे मला असं वाटतं की ते असिम्प्टमॅटिक पेशंटला पण जे उपचार देतो त्या उपचारापैकीच हा उपचार असावा की झिंक सल्फेट आणि मल्टीव्हिटॅमिन गोळी ती असायला हवी, असा अंदाजा. आणि तीच असेल कदाचित, कारण मला नाही वाटत त्याच्यात की काय पॅरासिटामॉल किंवा असं अँटीबायोटिक असं काही वेगळं त्यांनी ॲड केलेलं. तर हा पहिला दिवसाचा प्रकार. दुसऱ्या दिवशी आणि मी असा विचार केलेला की म्हटलं ठीक आहे, माझा आज पहिला दिवस आहे, होऊ शकते हे रुटीन ट्रीटमेंट मला डॉक्टरनी वगैरे बघितल्यानंतर स्टार्ट करतील. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तर एक भयंकर विचित्र प्रकार घडलेला. म्हणजे मी उठलो आहे आणि कसा बसा तरी हात पकडू बाथरूमला गेलो आहे. माझं निपटलं आहे आणि मी बाथरूममधून निघते वेळेला एक अजूनही एंट्री मारली एका पेशंटनी, जो मी येते वेळेला कॉर्नरमध्ये असायचा. त्या पेशंटने एंट्री मारली आणि तो पेशंट तिथे चक्कर येऊन, मी माझ्या जागेवर आलो आणि तो तिथेच चक्कर येऊन पडला. 1-1.5 तास कोणाचंच लक्ष नाही त्याच्याकडे. आणि त्याची डेथ झाली, अक्षरशः डेथ झाली त्याची, पडून कोणीच लक्ष दिलेलं नाही. बाथरूममध्ये तो पडून राहिला 1 ते 1.5 तास, कोणाचंच लक्ष नाही. पडून राहिलेला, त्याची डेथ झालेली. डेथ होता बरोबर तिथे काहीतरी, म्हणजे मी माझ्या बेडवर आणि काहीतरी अफरातफरी मचल्यासारखी मचलेली. तर थोडंसं असं बघतोय मी, म्हटलं मग विचारपूस सुरू झाली ना ॲक्च्युली झालं काय. म्हणजे अफरातफरी मचली. मे बी म्हटलं आग जर लागली असेल तर कुठेतरी आपल्याला सुटका करावी लागेल. तर तशी अफरातफरी मचल्यानंतर मग माहिती पडलं की तो व्यक्ती बाथरूममध्ये गेला, 1 तास राहिला तिथेच पडूनच आणि डेथ झाली. तो कोरोनाने नव्हता मेला, तो तिथे पडून राहिला, त्याला ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून तो मेला. अच्छा, म्हणजे तो माणूस तिथे एकसा चाललं गेला असं नाही, त्याला काही चालत गेला आणि त्याला ऑक्सिजन मिळालं नाही, त्याच्यामुळे त्याची डेथ झाली तिथे. आणि यांनी इथे त्यांना ती बॉडी तिथे पडून राहिली. काही वेळानंतर यांची धावपळ मजली, यांनी इथे काहीतरी काय साठगाठ केली देव जाणे. बॉडी उचलून आणली आणि प्लास्टिकमध्ये रॅप केली. आणि ती बॉडी, त्याच्यातही भयंकर प्रकार. ही गोष्ट असणार 8 ते 8:30ची. आणि त्याच्यानंतर ही बॉडी कमीत कमी 1:30 ते 2 वाजेपर्यंत त्या बेडवरच रॅप केलेली, पूर्ण पेशंटच्या समोर 1:30 ते 2 वाजेपर्यंत ती. आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेशनचे ते आले मेंबर्स आणि त्यांनी बॉडी उचलून घेऊन गेलेले. हा प्रकार नजरेसमोर घडल्यानंतर माझी अवस्था अशी की मलाही चक्कर येत होता. मी उभा नव्हतो राहू शकत. मी बाथरूममध्ये जायची हिंमत करणार नाही. मी बाथरूममध्ये जायची हिंमत केली नाही. आणि मग सिस्टरला विचारलं की म्हटलं ऑक्सिजन घेऊन मी बाथरूममध्ये जाऊ शकत नाही. म्हणते इथंच करा. म्हटलं इथे केलं तर घाण होईल. तर मला पाण्याची, मी तिथलं जेवण घेतलेलं नाही, पाणी घेतलेलं नाही, कारण जेवणाची व्यवस्था मला माहिती आहे. सगळे पेशंट तिथे असेंबल होत होते जेवायला एकाच वेळेला, म्हणजे जेवण घेण्यासाठी. जर ते असेंबल झाले तर ऑब्व्हियसली तिथे पण त्यांचं संक्रमण, एकमेकांचं इन्फेक्शन एकमेकांना होणार. पाणी घ्यायसाठी पण एकच सिस्टम, एक ड्राममध्ये पाणी ठेवलं आहे, स्टीलच्या ड्राममध्ये, नळ्याने सगळेजण तिथे पाणी घेत आहे. ते पण पाणी कुठून येते देवजाने, त्या ड्राममध्ये पाणी कुठून आणतात काय आणतात नाही माहिती. तर मी तिथलं पाणीही घेतलं नाही. आणि माझ्यासाठी पाणी 5 लिटरची टँक येत होती, म्हणजे भाऊ आणत होता. आणि नेता टाइप आधा काम मत करो, सब्सक्राइब के साथ साथ बेल आइकॉन भी दबाओ. टिफिन सोबत घेऊन यायचे, फॅमिली मेंबर्स माझे आणायचे आणि मी तेच जेवण करायचो. ती 5 लिटरची कॅन मी ॲज अ कम्यूट म्हणून यूज केली. आणि होल वॉर्डमध्ये मी ते कॉर्नरला असताना तिथे माझं युरिन आणि टॉयलेट डिपॉझिट केलं.
हा एक धक्कादायक प्रकार तिथे. म्हणजे तुम्ही तुमच्या बेडवर त्या वार्डमध्ये, जिथे वार्डमध्ये किती मेंबर्स असतील तिथे, म्हणजे ते पॉझिटिव्ह पेशंट 60 ते 65 60 ते 65 पेशंटचा जे रुग्ण आहेत त्यांच्या मदत तुम्ही संडास सू दोन्ही केली. हो, करावी लागली. करावी लागली. म्हणजे मी चालू शकत नव्हतो आणि मला हेल्प करायला कोणी तयार नाही. आवाज दिला तर कोणी येत नाही. वार्ड बॉय वगैरे यायचे नाही. वॉर्ड बॉय राहायचे तिथे, पण त्यांना आवाज दिला तर ना दूर ना, ते दूरच असायचे 7-8 फूट लांब पेशंटच्या. पेशंटच्या जवळ त्याला हेल्प, म्हणजे त्याला चक्कर येत असेल तरी तो ठीक आहे, तू तुझं सांभाळ. तुम्ही नर्सेसला सांगायला तर पाहिजे होतं ना. नर्सेसला पण सांगितलं. नर्सेस बोलते आम्हाला काय एवढंच काम काय, तुम्ही निपटवा इथे जसं निपटायचं तसं, तुम्ही तुमचं मॅनेज करा. किती नर्सेस होत्या तिथे? सकाळच्या वेळेला 2 ते 3 नर्सेस राहायच्या, दुपारच्या वेळेला 2, रात्रीच्या वेळेला पण 2 नर्सेस राहायच्या. काय करायचं मग? ते तुमचं ऐकायचं नाही तर मग काय करत होते? त्यांना सपोज आता मला निमोनिया झालेला, मला रात्रीच्या वेळेला 11 ते 5 ते दरम्यान श्वास भरून यायचा. तो श्वास असा भरून यायचा जवळजवळ मला असं वाटत होतं की माझा जीव जातोय. 11 ते 5च्या दरम्यान हा स्पेशली एकदम आपल्या उच्चांकावर राहायचा हा श्वासाचा प्रकार. त्यामुळे त्यांना त्या कंडिशन्समध्ये त्यांना जर आवाज दिला तर ते आवाज दिल्यानंतरही त्यांना ते असे फील करायचे की आम्हाला आवाजच आलेला नाही. एक कॅबिन आहे त्यांची, त्या कॅबिनमध्ये बसून राहायचे आणि नुसतं असं वाटत होतं की ते लिखाणाचंच काम करायचे. पेशंटकडे लक्ष देणं राहिलं दूर. त्यांचं मला असं वाटायचं की ते नर्सेस ज्या येतात तिथे नुसत्या क्लरिकल वर्क करायला येतात, बिलकुल क्लरिकल वर्क करायचे. आणि पेशंटचं काम फक्त 5 ते 10 मिनिटात त्यांनी औषधी दिली की आपल्या कॅबिनमध्ये जाऊन बसले की बसले क्लरिकल वर्क करत. तुम्हाला तुम्ही म्हणता निमोनिया झाला होता तुम्हाला, पण निमोनिया तर ते डॉक्टरच कुणीतरी सांगतील की तुम्हाला निमोनिया झाला, मग तुम्हाला कसं कळला? माझं ॲडमिट व्हायच्या आधी ट्रीटमेंट सुरू होतं. त्यावेळेला मी माझ्या चेस्टचा एक्सरे केलेला, चेस्टचा MRI केलेला. त्यावेळेला मला डॉक्टरनेच सांगितलेलं की तुम्हाला निमोनिया झालेला, सिव्हिअर निमोनिया आहे. मी ॲडमिट व्हायच्या आधी ग्रेड 3 कोरोना होता. ॲडमिट झाल्यानंतर डॅमा डिस्चार्ज घेतलं तर माझा ग्रेड 5 मध्ये गेलेला, दुसऱ्यांदा MRI केला तर. म्हणजे तिथून डॅमा डिस्चार्ज घेऊन ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज झाला तर मी ग्रेड 3 मधून ग्रेड 5 वर झालेलो. म्हणजे माझी लेवल वाढलेली कोरोनाची, कमी नाही झाली. तिथे ट्रीटमेंट घेतलं 3-3.5 दिवस ट्रीटमेंट घेतलं तर ट्रीटमेंटमध्ये कोरोनाची लेवल कमी व्हायला पाहिजे, ग्रेड 5 मध्ये गेलेली. कोरोनाची जी ग्रेड आहे ती ग्रेड 5 मध्ये गेलेली. आणि त्याच्यानंतर मग मी प्रायव्हेटमध्ये 3.5 दिवसानंतर डॅमा डिस्चार्ज द्यायला तयार नाही देत बोलते डॅमा डिस्चार्ज. पण नर्सेस द्यायला तयार नाही तुम्हाला? बिलकुल नाही. सकाळी डॉक्टर आलेले, त्यांना सांगितलं मी अशी गंमत की म्हटलं मला ट्रीटमेंट मिळत नाही आहे. ही म्हटलं हे बघा आम्ही ह्या कॅनमध्ये जमा करून ठेवलं आहे आमचं सगळं जे आमचं आउटपुट आहे, म्हणजे टॉयलेट आणि युरिन आमची. त्या किती दिवस केलं तुम्ही त्या कॅनमध्ये? दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. बापरे बापरे बाप. आणि 4थ्या दिवशीचा पण जो प्रकार होता तो तिथेच. हो. आणि ते मग ते त्याचं काय केलं? जे आउट गोईंग तुम्ही केलं होतं ते त्यामध्ये डिपॉझिट केलं. ती भरत आली तर ती आम्ही सांगितली की वॉर्ड बॉयला म्हटलं आता आमच्याने चालणं होत नाही, तर म्हटलं तुम्ही ती घ्या आणि त्याला तुम्ही उचलून बाथरूममध्ये डिस्पोज करून या संडासमध्ये. ते बोलतायत काहीतरी खर्च पाणी द्या तर आम्ही करतोय, अदरवाईज पाहत बसा तुम्ही तुमचं. म्हणजे तिथले वार्ड बॉय मामा जे म्हणतो आपण कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत ते अक्षरशः असे बोलतात की आम्हाला काहीतरी खर्च पाण्याला द्या तर आम्ही करतो, अदरवाईज. तर ही अशी अवस्था तिथली. मग अशा अवस्थेत खरंच तुम्ही राहणार 3-3.5 दिवस? मग तुम्ही तुमचं ना एक भांडण झालं तिथे? नाही, भांडण नाही केलं. भांडण म्हणजे अरे भांडण केलं असतं तर होऊ शकते बाथरूम मध्ये, त्याच्याशी काय झालं? सेम प्रकार जर माझ्याशी केला आणि मला प्लास्टिक मध्ये रॅप केलं असतं तर? तुम्हाला एक भीती होती तिथे? ती भीती तर होतीच. दुसऱ्या दिवशीपासूनच ती भीती लागलेली की मी जर का तिथे आवाज उठवला तर होऊ शकते की माझ्यासोबत बाथरूम मध्ये जो प्रकार घडला आता तो अक्षरशः चक्कर येऊन पडला की त्याला मारलं कोणी याचं इन्व्हेस्टिगेशन नाही झालं ना, त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं ना, FIR रजिस्टर्ड करण्यात आलेला. तो जिथे पडला बाथरूम मध्ये त्याचं काहीच नाही. यांची काय साठगाठ झाली देव जाणे, पण यांनी FIR पण लॉन्च नाही केला त्या गोष्टीसाठी आणि ना त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम केलं की तो कशाने मेला. तर मला असा पण डाऊट की मे बी त्याला कोणी मारलं असेल बाथरूम मध्ये तर, आणि मी जर आवाज उठवला तिथे आणि तसा जर प्रकार माझ्याशी घडला तर ही भीती होती ना. तर मी भांडू कोणाशी तिथे? नाही, तुम्ही एक म्हणत होते की सल्फेट जे तुम्हाला झिंक सल्फेट देण्यात येत होती,
तर तुमचं असं म्हणणं आहे मला निमोनिया आहे, Pneumonia मला झाला, जो severe आजार आहे pneumonia होता. त्यावर मला औषधी द्या असं तुम्ही काहीतरी म्हटलं होतं. हां बघा, म्हणजे असं झालेलं, दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांशी बोललो, डॉक्टरांचा राऊंड होतो 10-10:30च्या दरम्यान. डॉक्टरांना सांगितलंय की डॉक्टर साहेब म्हणजे बघा ही रिपोर्ट आहे माझ्याकडे, ही रिपोर्ट बघा, त्यावर असं दिसतंय मला की म्हणजे डॉक्टरांनी पण मला सांगितलं की मला सिव्हिअर निमोनिया आहे. या सिव्हिअर निमोनिया, आणि मला म्हणजे असं माहिती आहे, जवळजवळ मी बाकी पेशंटच्या पण कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर त्यांनी मला सांगितलेलं की अँटीबायोटिक घेतल्याशिवाय तुम्ही निमोनिया रिकवर करू शकत नाही. आणि मी 3-3.5 दिवसाचा माझा अनुभव की मला फक्त सकाळी 2 गोळ्या आणि संध्याकाळी 1 गोळी, त्यामध्ये अँटीबायोटिक तर शक्यच नाही. अँटीबायोटिक मिळालीच नाही तर माझा निमोनिया रिकवर कसा होईल. आणि कदाचित मला मग अनुभव आला की म्हटलं हे फक्त कोरोनाचं सिम्पटम्स असलेल्या व्यक्तीचं ट्रीटमेंट करून राहिले, निमोनियाचं ट्रीटमेंट करत नाही आहे. आणि मला दर दिवशी रात्रीला 11 ते 5 दरम्यान तो अटॅक यायचा, जसा दमा अस्थमावाल्या पेशंटला येतात तो अटॅक यायचा निमोनियामुळे. आणि त्या अटॅक दरम्यान मला फील व्हायचं की म्हटलं हे जर अटॅक येत राहिले तर एक दिवस माझी अवस्था अशी आहे की मला पण प्राण सोडावे लागेल, आणि माझी वेळ अशी येणार की मला प्लास्टिकमध्ये रॅप व्हावं लागेल. मग म्हटलं इथे प्लास्टिकमध्ये रॅप होण्यापेक्षा डामा डिस्चार्ज घ्यायचा, प्रायव्हेटमध्ये बघूया कसं ट्रीटमेंट आहे, ना अदरवाईज घरी जाऊया, यापेक्षा तर आपण घरी बेस्ट राहू शकतो. तुम्हाला एक वेळ मरावं असंही वाटलं, आत्महत्या करूशी वाटली? हो, कारण तिची अवस्था अशी की मी सकाळी डॉक्टरांशी बोललोय, सकाळी 10 वाजता आले, त्यांना सांगितलं हे बघा म्हटलं माझं डिस्पोजल आहे, म्हटलं इथे मला ऑक्सिजन घेऊन मी टॉयलेटमध्ये जाऊ शकत नाही, बरोबर, आणि मी ऑक्सिजनशिवाय राहू शकत नाही कारण माझ्यामध्ये विकनेसच एवढं आलेलं, आणि टॉयलेट म्हटलं इथे करून राहिलेलो, माझं हे कोणी डिस्पोज करायला तयार नाही. तर म्हटलं मला ही कंडिशन मी जास्त दिवस सहन करू शकत नाही, तर म्हटलं मला डॅमा डिस्चार्ज तुम्ही द्या. डॉक्टर बोलले ठीक आहे, त्यांनी लिहिलं पण तिथे की तुम्ही डॅमा डिस्चार्ज घ्या. तेव्हापासून मी सकाळी 10 वाजतापासून नर्सेसच्या पाठीमागे लागलेलो की म्हटलं सिस्टर मला डिस्चार्ज द्या, सिस्टर मला डिस्चार्ज द्या. त्यांनी एक वेळ म्हटलं हो देतो, मग त्यांचं 1:30 ते 2 वाजलेले. मला असं वाटलेलं की होतं थोडंसं रिटर्न वर्क चालतं, त्यांना त्या रिटर्न वर्कच करत बसतात, देव जाणे काय करतात. तर माझ्यापासून खूप दूर, मला चालायची शक्ती नाही, तरी मी कोणाच्या तरी पेशंटच्या हाताने वाया मॅसेज देत गेलो. आणि ते हो देतो त्यांना 1:30 ते 2 वाजता चार्ज देण्याची वेळ आली, म्हणजे सुटीची वेळ आली. ती नर्स दुसऱ्या नर्सला चार्ज देऊन गेली. दुसरी नर्स बोलते तुला डॅमा डिस्चार्ज मिळणार नाही, सकाळी कोणत्या डॉक्टरांशी काय बोललं ते मला माहिती नाही, तुला डॅमा डिस्चार्ज मिळणार नाही. अशी अवस्था तिथे निर्माण झालेली की तुला डॅमा डिस्चार्जही मिळणार नाही. तर मग म्हटलं मी माझ्या फॅमिली मेंबर्सशी बोलून राहिलो, माझ्या मित्राशी बोलू राहिलो की म्हटलं मला इथून डॅमा डिस्चार्ज घ्या आणि मला काढा. आणि मे बी कदाचित असं झालं असतं की मला तो जर डॅमा डिस्चार्ज नसता मिळाला तर तीच वेळ की दुसऱ्या दिवशी होऊ शकते की माझ्यासारख्या व्यक्तीने सुसाईड पण करावी, हा पण विचार येऊन गेला होता मनामध्ये. की म्हटलं ते मला रात्रीचे झटके सहन होत नाही, कोणी मला औषध द्यायला तयार नाही, तसं तडकू मरण्यापेक्षा तर मग एका झटक्यात मेलेलं कधी बरं माणसाने. एक तुम्ही मेडिकलचं फील्डचेही आहात, तुम्ही मेडिकल फील्डचेही आहात तुम्ही, बरोबर? मेडिकल फील्डचा थोडा बहुत अनुभव आहे. आमची पोस्टिंग झालेली हॉस्पिटलमध्ये, 3-4 वर्ष आम्ही राहिलेलो हॉस्पिटलला. ओके. तर तुम्ही म्हणताय की हा कोरोनाचा जो रुग्ण आहे त्याला उपचार, त्याला जे काही झटके येतात किंवा रात्रीच्या वेळेस त्याचे 7-7 तास, अर्धा तास, 11 ते 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत, हा काय म्हणजे यांना खूप जास्त उपचारची गरज असते. हो. अशा वेळेस यांचे झटके येतात त्यांना किंवा यांचे ऑक्सिजन लेवल कमी होतं. काय होतं नेमकं ते त्यावेळेला? म्हणजे मलाही तसं व्हायचं. हो, मलाही तसं व्हायचं. म्हणजे एक तर असं कोरोनाच्या अटॅकमुळे हा इथे कफ वगैरे निर्माण तयार करतो, लंग्समध्ये पण कफ तयार करतो, त्याच्यामुळे अशी अवस्था निर्माण होते की माणूस प्रॉपरली श्वास घेऊ शकत नाही. मग तो श्वास घेऊ शकत नाही म्हणजे त्याचा ऑक्सिजनचा मात्रा कमी होते शरीरामध्ये. त्यावेळेला मग तिथनं ऑक्सिजन सपोर्टला असतो. ऑक्सिजन सपोर्टमध्ये आपण पॉवर कमी जास्त करून ते सॅच्युरेशन लेवल 90च्या वरती चढवावे लागतं, 90-95च्या वरती चढवावे लागते. तर ऑक्सिजन लावलं, सॅच्युरेशन लेवल वाढलेलं, हे झालं. पण रात्रीच्या दिवसांच्या वेळेला गरमी असते, गरमी असल्या कारणानं तो त्रास कमी असतो. पण जशी रात्र होते, एक तर जेवण केलेलं गरम जेवण पोटात गेलं, ठीक आहे, ते पण थंड व्हायला लागलं, किंवा जेवण जर थंड गेलं पोटामध्ये, ते पाणी पण तिथे गरम पाणी तर अवेलेबल नाहीच आहे, म्हणजे थंडच पाणी प्यावं लागत होतं, ते पण थंड पाणी आणि सोबत थंड वातावरण. ह्या तिन्ही गोष्टीचं जर कॉम्बिनेशन झालं तर त्या थंडीच्या त्रासामुळे पेशंटला श्वासाचा त्रास व्हायला सुरुवात होते. ती म्हणजे रात्रीचे 11 वाजताची वेळ, 10-10:30 वाजतापासून 11 वाजतापासून हा त्रास सुरू व्हायला.
पोटामध्ये ॲटोमॅटिकली असे वेव्स तयार होतात ज्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे श्वास घ्यावा लागतो आणि होऊ शकते हा कधी कधी श्वास थांबण्याचाही प्रयत्न करतो त्यावेळेला 11 वाजतापासून 5 वाजेपर्यंत 5:30-6 वाजेपर्यंत. याच्यामध्ये तुमच्याजवळ एक तुमच्या मित्राचाही अनुभव आहे. तुम्ही म्हणताय की रात्रीच्या वेळेस हां, तो एक अनुभव कसा होता तुमचा? मग मला 2 दिवसानंतर तर भीती वाटायला लागली. तिसऱ्या दिवशी तर मग मी माझ्या मित्राला बोललोय की म्हटलं बघ माझ्या संगतीला तू तिथे थांब रात्रीच्या वेळेला, कारण मला रात्रीच्या वेळेला खूप त्रास होऊन राहिलेला आणि हा त्रास म्हटलं असहनीय आहे. म्हटलं याच्यामध्ये माझा जीवही जाऊ शकतो. तर म्हटलं अशा वेळेला माझा असं वाटलं तर त्यावेळेला तू येशील आणि लगेच काहीतरी हेल्प करशील मला. तर बोललेला की ठीक आहे. तो आलेला आणि तो वाटच्या बाहेरच खाली थांबलेला. तर त्याने मला दुसऱ्या दिवशी थरारकच प्रकार सांगितला. कसा? तो बोलतोय की म्हणते मी इथे अर्ध्या पाऊण तासाने बॉडी निघताना पाहून राहिलो रात्रीच्या वेळेला. हो. काय होत होतं नेमकं, म्हणजे कोणत्या ते, म्हणजे काय, म्हणजे बॉडी म्हणजे कोरोनाचं एक सर्जिकल सेक्शनच आहे मेवा हॉस्पिटलला. म्हणजे मला असं वाटतं 4 ते 5 माळ्यांचं ते सेक्शन आहे आणि मोठे मोठे वेगळे वॉर्ड्स आहेत तिथे. जवळजवळ एका माळ्यावर 4-4, 5-5, 6-6 वॉर्ड असेल असा अंदाज आहे माझा. तर त्या प्रत्येक वॉर्डमध्ये कोरोनाचेच पेशंट आहे वेगळ्या लेवलचे. तर तिथनं त्या सर्जिकल सेक्शनमधनं प्लास्टिकमध्ये रॅप केलेल्या आणि कॉर्पोरेशनवाले दर अर्ध्या तासाने येऊन बॉडी घेऊन चाललेले गाडीमध्ये. त्यांच्या ती जी काचेची वगैरे गाडी येते त्यांची एक ॲम्ब्युलन्स पॅटर्नमध्ये किंवा वेगळी म्हणजे मोठी ओपन अशी काचेची स्पेसमध्ये बॉडी ठेवलेली आणि ते कॉर्पोरेशनचे मेंबर बाजूला बसतात. तर ते बॉडी घेऊन जात होते दर अर्ध्या तासाला. असा त्याने मला थरारकच प्रकार सांगितला. आणि बरोबर आहे, रात्रीचे 11 ते 5 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे तो श्वास भरून येण्याचा वेळ आणि त्याच वेळेला माणसाचे प्राण मावळ ते पण अशी अवस्था तयार होते तिथं. एक तुम्ही डॅम डिस्चार्ज घेताना FIR करण्याची वेळ आली होती तुमच्या मिसेसला. ते काय प्रकार होता? म्हणजे बघा ना, म्हणजे मी सांगितलं तुम्हाला आताच सांगितलेलं की 10 वाजता डॉक्टरांनी म्हटलं ठीक आहे डिस्चार्ज घेऊन घ्या. 2 वाजता त्या नर्सने बोललं की ठीक आहे मी देतोय आणि म्हटलं त्या समोरच्या नर्सला सांगून जा. समोरची नर्स एक्सेप्ट करायलाच तयार नाही 2 नंतर आलेल्या की तुम्हाला डॅमा डिस्चार्ज देईल. नाही देत बोललेल्या, सरळ नाही देत बोललेल्या. तर मी फायनली 5-5:30 वाजेपर्यंत माझ्या फॅमिलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि मी त्यांना सांगितलं की म्हटलं आता हे जर डिस्चार्ज नसेल देत तर म्हटलं एक FIR लॉन्च कर की हे डॅमा डिस्चार्ज द्यायला रेडी नाही आहे आणि म्हटलं वकिलांना घेऊन ये सोबत की म्हटलं हे माझ्या अधिकाराचा हनन करून राहिलेलं आहे. मला डॅमा डिस्चार्ज द्यायला पाहिजे यांनी. डॅमा डिस्चार्ज मिळतोच. जर आपल्याला असा डाऊट वाटत असेल ट्रीटमेंटमध्ये की ट्रीटमेंट देते वेळेला जर हे आपल्या अगेन्स्टमध्ये देत आहेत म्हणजे आपल्याला ठीक करण्यासाठी ट्रीटमेंट नाही तर हे आपलं काहीतरी वाईट करण्यासाठी ट्रीटमेंट, त्यावेळेला पेशंटचा एक अधिकार आहे की तो डॅमा डिस्चार्ज घेऊ शकतो. आणि ते माझ्या अधिकाराचं हनन करत होते की नाही तुला डॅमा डिस्चार्ज देणार नाही. त्यावेळेला मग मी वाईफला सांगितलं, फोन होताच माझ्याकडे, तर मी वाईफला सांगितलेलं की म्हटलं तू एक तर म्हटलं FIR लॉन्च कर आणि आपल्या वकिलांना सांग की हे आपल्याला डॅमा डिस्चार्ज देत नाही आहे. तर म्हटलं ते येतील आणि ते यांना काय रिटर्नमध्ये द्यायचं तेवढं देतील आणि त्याच्यानंतर आपल्याला डॅमा डिस्चार्ज देतील. शेवटी तुमचा डॅमा डिस्चार्ज तुम्हाला देण्यात आला. पण त्यानंतर तुम्ही एक IMOकडे गेले होते. त्यांनी सिग्नेचर घेताना तुम्हाला एक ॲडवाईस दिली होती. ते काय दिली होती? डॅमा डिस्चार्ज घ्यायला मी नाही गेलेलो. ही सगळी प्रोसिजर माझ्या वाईफने केलेली. माझी वाईफ ज्यावेळेला डॅमा डिस्चार्जसाठी इकडे तिकडे फळफळली त्यावेळेला तिथेच एकाने सजेस्ट केलेलं की हा एक फॉर्म घ्या, कॅज्युअल्टीमध्ये IMOकडे जा, ते IMO तिथे त्या फॉर्मवर सिग्नेचर करतील आणि तुम्हाला डिस्चार्ज मिळेल असं तिथेच एकाने सजेस्ट केलं. तर तीच प्रोसिजर वाईफने फॉलो केलेली आणि वाईफने प्रोसिजर फॉलो केल्यानंतर ती IMOकडे गेलेली. तर IMO तिथे जे पण असतील त्यांनी स्वतः बोललेलं आहे की तुम्ही खूप छान गोष्ट करताय की इथून डॅमा डिस्चार्ज घेऊन राहिलेले. अरे बापरे. तुमचा पेशंट छान आहे, कुठेतरी प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट करा, तुमचा पेशंट वाचेल. पण इथे मी ॲश्युरिटी देत नाही की तुमचा पेशंट वाचेल म्हणून असे ते बोललेले. तुम्ही खूप छान डिसिजन घेतलेला की हा डॅमा डिस्चार्ज घेऊन राहिलेले असे ते IMO बोललेले आणि त्यांनी हसत सिग्नेचर केलेलं पटकन घेऊन जा बोललेलं पेशंटला. म्हणजे सिलेंडर ऑक्सिजनचं काहीतरी पुन्हा म्हणाले तुम्ही, सिलेंडर ऑक्सिजनमध्ये पाणी टाकायचं तिथे बोलल्या जाते त्या वार्डात. बघा ना, म्हणजे तिथे एक थरारक प्रकार आहे. त्या थरारक प्रकारांपैकी एक गोष्ट अशी की ऑक्सिजन असायचं, ऑक्सिजनचा मास्क. अच्छा बघा तुम्हाला ते पण सांगतो, मास्कचं वरनं आठवण आली. ऑक्सिजनचा मास्क जो आधीच्या पेशंटने वापरला आहे त्याला सॅनिटाईज न करता तोच मला देण्यात आला. आणि कदाचित होऊ शकते मी डॅमा डिस्चार्ज घेतल्यानंतर तोच
मास्क सॅनिटाईज न करता नेक्स्ट पेशंटला पण देण्यात येईल, माझ्या जागेवर येणाऱ्या. ज्याच्याने तुम्हाला जे ऑक्सिजन लावल्या जाते, म्हणजे तो एक सिलेंडर असतो, सिलेंडरला एक नळी असतो, सेंट्रलाइज ऑक्सिजन सिस्टम आहे, त्याच्यामुळे खाली कुठेतरी ऑक्सिजनचे सिलेंडर लागलेले असतील, त्याच्यातनं ते ऑक्सिजन पास होत आहे आणि सेंट्रलाइज सगळ्यांना ऑक्सिजन तिथनं मिळतंय. तर तिथून जो मास्क लागलेला असतो बेडवर, बेडच्या बाजूलाच नळासारखे फिटिंग असते, त्याला ऑक्सिजन मास्क लागलेला असतो, तो ऑक्सिजन मास्क सगळ्या पेशंटसाठी कॉमन आहे. त्या बेडवर येणाऱ्या, त्या बेडवर जे पण पेशंट्स येतील त्याला तो मास्क, म्हणजे आधीच्या पेशंट पॉझिटिव्ह आहे, त्याचा कोरोना तो नाकाला लागून असेल आणि कोरोना व्हायरस त्या मास्कवर असेल, तर तो व्हायरस तिथे नवीन येणारा जो पेशंट आहे त्या पेशंटला पण तो गिफ्टेड मिळतो. मागच्या पेशंटचा व्हायरस त्या मास्कद्वारे नवीन येणाऱ्या पेशंटला गिफ्टेड मिळतो, त्याला सॅनिटाईज केल्या जात नाही, कारण तिथे मास्क आणि सॅनिटायझर अवेलेबल नाही. पण हे तर समजा तुम्ही एक सिव्हिअर तुमचं कोरोना पॉझिटिव्ह होते, तुमच्यामध्ये लक्षणं होते, ते बरोबर 5 ग्रेड होऊन गेले होते तुम्ही त्यावेळेस, मग समजा तुम्ही जर सिव्हिअर पेशंट आहे तर ती लागण तर त्या दुसऱ्या पेशंटला होऊन शकते. ऑब्व्हियसली एक तर माझ्या आधी येऊन गेलेला पेशंट सिव्हिअर असेल त्याची लागण मला, आणि मी सिव्हिअर झालेलो तर त्या मास्कद्वारे त्याची लागण, ते सिव्हिअर व्हायरसची लागण त्या नेक्स्ट येणाऱ्या पेशंटला पण मिळेल ना, होईल ऑब्व्हियसली. आणि तिथे सांगतोय ना, म्हणजे प्रत्येक वेळेला पेशंटला मास्क अवेलेबल नाही, पेशंटला मास्क देत नाही, जेवणासाठी एकत्र होतात, सगळ्यांसाठी संडास बाथरूम कॉमन आहे, आणि ते बाथरूम तर म्हणजे संडास तर बाथरूम अशी अवस्था की तिथे उभं राहण्याची म्हणजे पाय ठेवण्याची इच्छा नाही आहे, एवढ्या अवस्थेमध्ये आहे. काय करतात वॉर्ड बॉय तिथले स्वीपर, देव जाणे, कधीच क्लीन करत नाही. ऑक्सिजनचं लेवलचं तुम्ही बोलत होते की त्यात पाणी टाकायला सांगितलं जाते. हां, तर त्या ऑक्सिजनमध्ये असं असते, ऑक्सिजन त्या पाण्याच्या माध्यमातून निघतंय आणि तो त्या मास्कमधून येऊन आपल्याला मिळतोय. ते पाणी त्या ऑक्सिजनमध्ये त्याला होऊच मॉइश्चराईज करतं ऑक्सिजनला आणि ते मिळतंय. ते पाणी कमी 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 होतंय, त्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर टाकावं असं रेस्ट्रिक्शन्स आहे की त्यामध्ये डिस्टिल वॉटरच टाकावं, म्हणजे पाण्यामध्ये कुठलाही जीवाणू किंवा विषाणू राहणार नाही आणि पेशंट इन्फेक्टेड होणार नाही. पण इथे तर भयानकच प्रकार, त्यामध्ये पाणी टाकायसाठी एकतर पेशंटकडे जी बॉटल असेल पाण्याची ती पाणी, नाहीतर हे इकडनं संडास बाथरूममधनं वगैरे किंवा जिथून पण त्यांना पाणी भेटलं ते पाणी धरलं आणि त्याच्यामध्ये टाकलंय, असा हा प्रकार तिथे. म्हणजे पाण्यामध्ये असणारा जो काही जीवाणू विषाणू आहे तो त्या ऑक्सिजनच्या माध्यमातून येऊन आपण पुन्हा होऊ शकते, एकतर कोरोना किंवा कोरोनापेक्षा दुसराच कुठला विषाणू असेल त्यामध्ये, तर तो विषाणू आपल्या शरीरात एंट्री मारून एक तर आपलं पहिलंच इम्युनो कमी असतं त्या कंडिशनमध्ये, आणि दुसरा व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंट्री मारतोय, मग त्यावेळेला आपल्याला हगवण, पोटामध्ये गडबड असे पण सिम्पटम्स तयार होण्याची संभावना त्या ऑक्सिजनच्या पाण्याच्या माध्यमातून, की तिथे डिस्टिल वॉटर वापरल्या जात नाही. एक वेळ तुम्ही आता तुम्ही कृष्णा कोणतं ते हॉस्पिटल आहे ते राधाकृष्णामध्ये तुम्ही जेव्हा डिस्चार्ज घेतला राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये गेले, तुम्हाला तिथे काय काय म्हणजे आता तुम्हाला असं झालं का की मेओपेक्षा वेगळी ट्रीटमेंट तिथे दिल्या गेली, असं काही झालं का? की हो ना, ऑब्व्हियसली. म्हणजे मेओमध्ये ॲडमिट होते वेळेला मी ग्रेड 3 मध्ये होतो, निमोनिया आणि कोरोनाच्या स्टेजच्या ग्रेड 3 मध्ये होतो. राधाकृष्णमध्ये आल्याच लगेच त्यांनी माझ्या सगळे युरिन सॅम्पल घेतले, ब्लड टेस्ट घेतलेला आणि चेस्टचा MRI केलेला. त्यावेळेला मला माहिती पडलेलं की मी तिथे कोरोनाच्या ग्रेड 5 मध्ये कन्वर्ट झालेलो. म्हणजे मी मेओ हॉस्पिटलमध्ये असताना एक 4थी लेवल आणि 5वी लेवल क्रॉस केलेली. म्हणजे तुम्ही आज जेव्हा मेओमध्ये गेले तेव्हा तुम्ही ग्रेड 3 होते, मग तुम्ही हळूहळू तुमचे सिम्पटम्स वाढले आणि ग्रेड 5 मध्ये चालले. ग्रेड 5 मध्ये झालं. तिथे ऍडमिट झाल्यानंतर तर कमी व्हायचं, मी तिथे वाढलेलो आणि ग्रेड 5 मध्ये गेलेलो. हे मला राधाकृष्णमध्ये आल्यानंतर कळलंय. राधाकृष्णमध्ये आलोय, राधाकृष्णमध्ये त्यांनी केलंय, सगळं केल्यानंतर मला माहिती पडलं MRI केल्यानंतर की मी ग्रेड 5 मध्ये गेलेलो. आणि तिथून त्यांनी मला ट्रीटमेंटला सुरुवात केलेली. तर सुरुवातीपासूनच मला कमीत कमी 10, 12, 13 टॅबलेट ॲट अ टाइम मी घ्यायला लागलेलो. तुम्ही म्हणाले की मेओ हॉस्पिटलमध्ये एक तुम्हाला सॅच्युरेटेड लेवल जे आहे ते चेक करायसाठी ऑक्सिमीटरची गरज होती, आणि इथे राधाकृष्णमध्ये काय म्हणजे तिथे काय दिलं गेलं आणि इथं कसं काय प्रकार होता? बघा, मला रात्रीच्या वेळेला 11 ते 5च्या दरम्यान जेव्हा पण श्वासाचा त्रास व्हायचा त्यावेळेला मी डॉक्टरांना पण कॉल आउट करायचो. मेओची गोष्ट बोलतोय. मेओ हॉस्पिटलला डॉक्टरांना कॉल करायचो, डॉक्टर यायचे. एक वेळेला त्यांनी पल्स ऑक्सिमीटर लावलं, पल्स ऑक्सिमीटर बंद होतं. तर मग ते तिथून पुन्हा धावत गेलेले, दुसऱ्या वॉर्डमध्ये गेलेले, दुसऱ्या वॉर्डमधनं त्यांनी आणलं पल्स ऑक्सिमीटर आणि त्यांनी मला लावलं. त्यावेळेला माझं सॅच्युरेशन बघितलं काहीतरी 92-93 होतं.
91च्या जवळजवळ आणि बोलते की हे बेस्ट आहे. 91 असल्यानंतरही हे बोलतात बेस्ट आहे. अरे बापरे. म्हणजे 95 वर पाहिजे ना. नॉर्मलमध्ये 95 पेक्षा जास्त असेल तर आपण बेस्ट म्हणतो. हे बोलतात 91 वर पण बेस्ट आहे. थोडंसं ऑक्सिजनचं लेवल वाढवा, होऊन जाईल व्यवस्थित. अच्छा. आणि म्हणते तुम्ही काय असं आरडाओरड करताय. म्हणते तुमच्यासाठी मी पल्स ऑक्सिमीटर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, मी दुसऱ्या वॉर्डमध्ये गेलो आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये पल्स ऑक्सिमीटर मागितला. अच्छा. ही अवस्था त्यांची की त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर पण नाही. कोरोना वॉर्डमध्ये तुम्ही ट्रीटमेंट करताय आणि तुमच्याकडे पल्स ऑक्सिमीटर व्यवस्थित नाही, ही त्यांची अवस्था. आणि राधाकृष्णमध्ये ज्या वेळेला आलो मी त्यावेळेला त्यांनी मला किटच दिली एक. किटमध्ये कॅटल, स्टीमर, सॅनिटायझर, मास्क, पल्स ऑक्सिमीटर हे इंडिव्हिज्युअली प्रत्येक पेशंटकडे असायचं. टॉवेल आहे, चप्पल आहे, या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्ही एकमेकांच्या वस्तू वापरायचं नाही, कॉन्टॅक्टलेस राहायचं, म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन पण एकमेकांचं होणार नाही. आणि डिस्चार्ज झाल्यावर तुम्ही घेऊनही आले सोबत? ते सगळं सामान मी घरी घेऊन आलेलो डिस्चार्ज झाल्यानंतर. तर पल्स ऑक्सिमीटर तिथं माझं इंडिव्हिज्युअल राहायचं, तर मी नेहमी चेक करायचो, स्वतः चेक करायचं. मेयोमध्ये कधी नाही घडायचं. मेयोमध्ये डॉक्टरकडेच अवेलेबल नाही, माझ्याकडे कुठून येणार. ही अवस्था मेयोची. दुसरी गोष्ट असा फरक माहिती पडलेला की मेयोमधले डॉक्टर्स नर्स 7-8 फूट दूर राहून बोलतात. अहो आम्ही दमा असलेले पेशंट, म्हणजे न्यूमोनिया झालेला पेशंट, एक तो जोरजोरात धापून राहिलेला, त्याच्या तोंडातनं आवाज निघत नाही, कमी आवाज निघतो, कमी बोलतोय, त्याच्यानंतरही तुम्ही 7-8 फूट दूर राहून जर त्यांच्याशी बोलाल तर होऊ शकते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, कम्युनिकेशनच होऊ शकणार नाही. तर तुम्ही ट्रीटमेंट कसं कराल पेशंटचं. ही अवस्था तिथली मेयो हॉस्पिटलची. त्यामध्ये आणखी तुम्ही म्हणत होते की डॉक्टरांपेक्षा नर्सच जास्त सांगत होते. हां. आणि डॉक्टर ज्यावेळेला एकदा राऊंडला येतात सकाळी, एकदा पाहिलं की बस झालं, पुन्हा डॉक्टर येत नाही तिथे. मेयो हॉस्पिटलला एकदा डॉक्टर आले चेक करायला, सकाळी राऊंडला येतात, असिस्टंट प्रोफेसरच्या लेवलचे डॉक्टर्स आहेत आणि डॉक्टर छान होतात, काही असं नाही डॉक्टर्सबद्दल. ते आले राऊंड घ्यायला, एकदा त्यांनी केलं, प्रिस्क्रिप्शन्स लिहिलं, ते प्रिस्क्रिप्शनचा स्क्रीनशॉट मला बघायला मिळाला. तर त्यामध्ये डॉक्टर प्रिस्क्राईब करतात अँटीबायोटिक, पण मी 3.5 दिवसामध्ये मला एकही अँटीबायोटिक मिळालेलं नाही. आणि याच्याच कम्पेअरमध्ये ज्यावेळेला मी राधाकृष्णमध्ये आलेलो तर मला अँटीबायोटिक आणि स्टेरॉइड सोबत सगळं ट्रीटमेंट त्यांनी मला व्यवस्थित दिलेलं. दुसरी गोष्ट, मेयो हॉस्पिटलचे डॉक्टर दुरून बोलतात आणि इथले डॉक्टर्स मी बघितलेले की आम्हाला त्यांनी खांद्यावर हात ठेवू एनकरेज केलेलं, असं नाही करायचं, सॅच्युरेशन लेवल आपली पडू द्यायची नाही, हिंमत पकडायची, हिंमत करायची. त्यांनी सांगितलं गरम पाणी, म्हणजे त्यांनी सरळ स्पष्टच सांगितलं की कोरोनासाठी इलाज नाही आहे, पण तुमचे जे सिम्पटम्स आहेत त्या सिम्पटम्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आम्ही देऊन राहिलेलो. सोबत याच्यात महत्त्वाचा रोल गरम पाणी, स्टीमर, बेटाडीन गार्गल आणि सॅनिटायझर, या गोष्टींचा तुमचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. या गोष्टींमुळे तुम्ही, म्हणजे स्टीमर आणि गार्गल, यामुळेच तुम्ही होऊ शकता की तुमचा कोरोना आतमधला संपवू शकता. तर त्यांनी खूप एनकरेज केलेलं आणि छान ट्रीटमेंट देऊन आज मी फिट अँड फाईन आहे. आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न एक विचारला आम्ही की मेयो हॉस्पिटलबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे नेमकं, म्हणजे तिथली काय व्यवस्था सुधारायला पाहिजे, तर काय काय अशा पटपट सांगाल तुम्ही की या व्यवस्था सुधारायला पाहिजे. त्यांनी सर्वात आधी पेशंटला मास्क द्यावा. पेशंटला मास्क देऊन तिथलं ऑक्सिजनचे मास्क पेशंट वाईज चेंज करा. नाही चेंज करता येईल तर कमीत कमी सॅनिटाईज तरी करा. त्याच्यानंतर जे तुमचे क्रिटिकल पेशंट आहे, जे उठू शकत नाही आणि नग्न अवस्थेत तिथे आहेत, त्यांना ट्रीटमेंट द्या. माझं ट्रीटमेंट द्यायला मनाई नाही, पण त्यांना एका कोपऱ्यामध्ये त्यांना अरेंज करा. कमीत कमीच ते म्हणजे सगळ्यांना दिसणार नाही, आणि एका लाईनमध्ये त्यांना अरेंज केलं तर त्यांना ट्रीटमेंट तुम्ही व्यवस्थित देऊ शकता आणि ते दुसऱ्यांना दिसणार नाही, त्यांची घाणगंदगी म्हणजे एका साईडने राहील. नाहीतर ते. आणि त्याच्यानंतर संडास बाथरूम तुम्ही वॉर्ड बॉय तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्च्युअल आहे त्यांच्याकडे तुम्ही व्यवस्थित क्लीन करून घ्या. पाण्याची व्यवस्था संडास बाथरूममध्ये करा. तुमचे तिथले जे त्याला आपण काय म्हणूया, ज्यामध्ये गार्गल वगैरे करतो आपण, त्या गोष्टी क्लीन करा. व्यवस्थित पाण्याचा पुरवठा ठेवा तिथे, तर तुमचं नीट अँड क्लीन कारभार राहील, तर इन्फेक्शियस वातावरण नाही राहणार ना. आणि कमीत कमी पेशंटची कंप्लेंट डॉक्टरपर्यंत जाऊ द्या. डॉक्टरांनी जे प्रिस्क्राईब केलं आहे औषधी आहे, त्या औषधी नर्स देते की नाही याचं कन्फर्मेशन डॉक्टरांनी करावं, अशी डॉक्टरांना हात जोडून विनंती. कारण तुम्ही प्रिस्क्राईब केलेल्या औषधी कागदावर लिहिलेल्या असतात, पण त्या पेशंटला मिळत नाही. त्यातला मी एक आहे की डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं आहे कागदावर,
पण ती औषध मला अँटीबायोटिक मिळालेली नाही. 3.5 दिवसादरम्यान मला मिळालेली नाही आणि माझं निमोनियाचा त्रास अजून वाढलेला, कोरोनाचा त्रास अजून वाढलेला. आणखी तुम्ही म्हणताय की पण ते तर म्हणू शकतात की तुम्हाला जे प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलं आहे त्या औषधी दिल्या म्हणून म्हणू शकतात त्या. अहो, कागदावर लिहिलेल्या 5 औषधी, मला 5 गोळ्या मिळायला पाहिजे ना सकाळी. मला जर 2च औषधी मिळत असणार, उरलेल्या 3 कुठे गेल्या? म्हणजे 5 औषधींपैकी मला फक्त 2च टॅबलेट माझ्या हातावर मिळून राहिलेल्या, त्या पण त्या मल्टीव्हिटॅमिन आणि झिंक सल्फेटच्या. तर उरलेल्या अँटीबायोटिक कुठे गेल्या? तुम्ही अजिथ्रोमायसिन लिहिलेली आहे, तुम्ही सेफिक्झिन वगैरे किंवा ती दुसरी अँटीबायोटिक आहे ती लिहिलेली आहे, पण मला 5 मिळायला पाहिजे ना गोळ्या. मला जर 2च मिळत असलं, उरलेल्या 3 गोळ्या मला नाही मिळाल्या डॉक्टरांनी लिहिलेल्या. इथे घडलेला प्रकार तुम्ही कुठेतरी उजागर व्हावा किंवा कोणाला तरी कंप्लेंट करावी हा विचार तुमच्या डोक्यात आला आणि कोणाला कंप्लेंट केली मग तुम्ही? माझं म्हणणं असं आहे की मला निदर्शनास आलं माझ्या अनुभवानुसार, म्हणजे मला अनुभव होताच हॉस्पिटलचा 3-4 वर्षाचा, त्याच्यावरनं माझ्या असा निदर्शनास आलेलं की तिथे जीवघेणा प्रकार सुरू आहे. कमीत कमी मी संघर्ष करून तिथनं डामा डिस्चार्ज घेण्याची हिंमत केली. माझ्याकडे होऊ शकते, म्हणजे मी प्रायव्हेटमध्ये पैसा खर्च करू शकतो. त्याच्यानंतर मी हिंमत केली, माझ्याकडे लढणारे होते, माझे फॅमिली मेंबर्स होते समजदार, तर त्यांनी माझ्यासोबत संघर्षाला साथ दिली आणि तिथून डामा डिस्चार्ज घेतलेला. आणि मी डामा डिस्चार्ज घेऊन निघालो, हिंमत केली, प्रायव्हेटमध्ये ॲडमिट झालो, खर्च करू शकलो, ठीक आहे. पण माझं मत असं की काही खूप सारे पेशंट असे आहेत ज्यांना इलाजाबद्दल माहितीच नाही, सोबत त्यांच्या जीवघेणा प्रकार होऊन राहिलेला, त्यांना बाहेर निघू देत नाही, कोणाशी बोलू देत नाही. तर मला माहिती आहे की मी जर तिथनं डामा डिस्चार्ज नसता घेतलं तर मला प्लास्टिकमध्ये रॅप करायचीच वेळ होती आणि मी झालो असतो 100% मी प्लास्टिकमध्ये रॅप झालो असतो. फॅमिली मेंबरने घाटावर चेहरा येऊन बघितला असता माझा, आणि होऊ शकते की कदाचित आज मी हा इंटरव्ह्यू नसतं देऊ शकलो, अशी पण वेळ माझ्यावर आलेली. तर ही वेळ बाकी पेशंटवर येऊ नये म्हणून मी हा सगळा प्रकार मिनिस्ट्री लेवलपर्यंत, स्टेट आणि सेंट्रलच्या मिनिस्ट्री लेवलपर्यंत पोहोचवलेला. ही माझी कर्सी की कमीत कमी उरलेल्या पेशंटचे प्राण वाचावे. प्राण कोणाचे स्वस्त नाही. प्राण हा माणसाचा, एका घरी एक प्राण जर गेला ना तर त्या घरची जी दरी पळते ती दरी ते डॉक्टर्स भरून नाही काढणार, त्या नर्सेस भरून नाही काढणार ज्यांच्यामुळे हा प्राण गेला. तर असे प्राण वाचावे अशी रिक्वेस्ट मी तिथे केलेली. सचिवांना केली, हेल्थ मिनिस्टरला केली, सेक्रेटरी लेवल, मिनिस्टर लेवल, इवन PMO, होम मिनिस्टर, हेल्थ मिनिस्टर, इवन जो जीवघेणा प्रकार घडलेला बाथरूममध्ये त्याच्यासाठी मी CBIमध्ये पण टाकलेला. CBIमध्ये सुद्धा? बिलकुल टाकलेला. त्यानंतर ते ॲक्शन्स घेतील नाही घेतील हे त्यांची कर्सी आहे, मी माझी कर्सी केलेली. आमच्या अनुभवातून वाटते की तुम्हाला खूप अनुभव आला आहे या सगळ्या, म्हणजे तुम्ही एक तर राधाकृष्णमध्ये जाऊन आले, मेहोमध्ये जाऊन आले, तिथला अनेक मस्त अनुभव घेतला तुम्ही, राधाकृष्णाचा अनुभव घेतला. एक डेथ रेशो वाढतो, मला एक कॉमन प्रश्न आहे, एक डेथ रेशो वाढतो. डेथ रेशो वाढण्याचं मागचं नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये तुम्ही ऐकलं असणार, तिथे पेशंटला वाचवण्यापेक्षा मारण्यावर भर जास्त आहे. जीव घेण्याच प्रकार सुरू आहे. पेशंटचा जीव कधी जातो याचीच वाट बघतायत ते. जर पेशंटला व्यवस्थित डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेली औषध जर का व्यवस्थित मिळत असेल, त्याला तिथे गरम पाणी मिळत असेल, स्टीमर मिळत असेल, तर तुम्ही त्याचा डेथ रेशिओ कमी करू शकता. इवन मी सांगतो की जे पेशंट डायबेटिक आहे, ज्यांना BP आहे, त्यातही 100 पेशंट जर तुमच्याकडे तसे आले तर त्यातही तुम्ही 60 ते 70 पेशंट त्या स्टीमर आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही वाचवू शकता. 30 पेशंट म्हणजे ते तर क्रिटिकल होतीलच, ऑब्व्हियसली त्यांना ते फ्लक्च्युएट करतंच. कोरोनामुळे त्यांची BP किंवा शुगर फ्लक्च्युएट होतेच अर्ध्या तासाने, ते होते. पण त्याच्यानंतरही जर तुम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं आणि तुम्ही जर त्याला व्यवस्थित प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन आणि डॉक्टर जर वेळेवर अवेलेबल असेल तर ती गोष्ट त्यांची मॅनेज होऊ शकते. शुगर मॅनेज करायला इन्शुलिन लागते, BP मॅनेज करायला तुम्हाला मेडिसिन द्या, इंजेक्शन्स आहेत तुमच्याकडे, तुम्ही देऊ शकता. झालं ना, त्यांची BP मॅनेज झाली, शुगर मॅनेज झाली. शुगर जर मॅनेज झाली तर त्यांना ब्रेन अटॅक येणार नाही. BP जर मॅनेज झाली तर होऊ शकते ते पॅरालाइज नाही होणार किंवा त्यांचा ब्रेन पॅरालाइज नाही होणार, तर वाचू शकतात ते. सिम्पलची गोष्ट आहे. पुन्हा एक प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आता म्हणता येईल, असे अनेक लोकांशी घडतं आहे आणि अनेक लोकांशी घडताना ते लोक समोर येत नाहीत, जसे तुम्ही समोर आले. काय सांगा या लोकांना? त्यांना सांगतोय की तुम्ही समोर या आणि कमीत कमी या जे जीव घेणं किंवा अमानवीय प्रकार करतायत यांना कमीत कमी रिपेअर करा, जेणेकरून तुमच्याशी जे घडलं आहे
ते बाकीच्यांशी घडू नये आणि ते बिचारे जे घरून गेले ते घरी सुखरूप यावे यासाठी तरी तुम्ही समोर या आणि बोला, सांगा की तुमच्याशी काय घडलं आहे, काय नाही घडलं आहे, काय काय खरं घडलं आहे तेच सांगा, चुकीचं नका सांगू आणि पण सांगा. सगळ्यांबरोबर घडतंय असं तुम्हाला वाटतं का? घडतंयच. मी 60 पेशंट पाहून आलो तिथे, सगळ्यांशीच घडते. कुणालाच मास्क भेटत नाही ना, मला नाही भेटला तर कुणालाच नाही भेटला मास्क. सगळेजण तिथे जेवायला एका ठिकाणी एकत्र होत होते, मी नाही झालो पण बाकीचे तर झाले ना. सगळ्यांना इन्फेक्शन होणारच ऑब्व्हियसली. सगळ्यांशी म्हणजे माझ्याशी जे घडलं ते सगळ्यांशी घडतच आहे ना. म्हणून यांनी पुढे यायला पाहिजे. म्हणून यांनी पुढे या, तुम्ही सांगा व्यथा. आणि कदाचित होऊ शकतात की ज्यांच्यावर व्यथा घडलेली ते कदाचित कॉर्पोरेशनवाले रॅप करून प्लास्टिकमध्येच घेऊन जातात. पण या भीतीनेच समोर येत नसतील ते. कदाचित होऊ शकते, त्याही भीतीने समोर नसेल. तुम्हालाही तसंच वाटलं ते? मला, मी जोपर्यंत ॲडमिट होतो तोपर्यंत माझ्याही मनात तीच भीती की मी बाथरूममध्ये जाऊन कदाचित माझ्याशी तसं घडू नये. म्हणजे नेमकं काय झालं असतं, तुमच्यावर काय प्रकार आणला असता, यांनी काय करून मारलं असतं तुम्हाला? बघा, म्हणजे सिम्पलची गोष्ट सांगतोय. तो व्यक्ती बाथरूममध्ये गेल्यानंतर ते मलाही नाही माहिती त्याच्याशी काय घडलं. तो खरंच चक्कर येऊन पडला, ऑक्सिजन अभावी मेला, की त्याला दोघा तिघं मिळून पिचकलानी मारलं. याबद्दल तुम्ही तरी ॲश्युअर्ड नाही. त्याचं पोस्टमॉर्टम झालं असतं आणि मग जर तुम्ही कॉर्पोरेशनला बॉडी दिली असती तर तुम्हाला, आणि तुम्ही FIR केला असता तर तुम्हाला माहिती. पण त्यांनी FIR केला नाही, त्याचं पोस्टमॉर्टम केलं नाही, सरळ कॉर्पोरेशनला बॉडी सरेंडर करून दिलेली. म्हणजे याच्यात काय म्हणू शकतो आपण? काहीतरी चुकीचं घडतंय ना. तुम्ही का प्रोसिजर फॉलो केली नाही, का FIR केला नाही, का पोस्टमॉर्टम केलं नाही त्याचं? आणि तोच प्रकार, जीवघेणा प्रकार जर माझ्याशी बाथरूममध्ये घडला, मी जर त्यांच्याशी भांडलो, त्यांना माझे मुद्दे जर मी समोर मांडले आणि त्यांनी जर मला बाथरूममध्ये नेऊन तो प्रकार जर माझ्याशी घडला असता, मेल्यानंतर मी थोडी ना सांगायला आलं असतं की माझ्याशी माझा गळा पिचकला आणि मला मारला नाही. जरी गळा पिचकला नसता पण कमीत कमी ऑक्सिजन कोणी धावून आलं नसतं जेव्हा तुम्ही पडले असते तेव्हा? पडून असेल तर होऊ शकतं, मला ऑक्सिजन लावायला तिथे कोणी आलं नसतं ना. ते पण होऊ शकतंय की मला ऑक्सिजनची गरज आहे, त्यावेळेला मला बाथरूममध्ये कोण ऑक्सिजन देणार? ऑलरेडी भांडण केलंय, भांडण केलं त्याच्यामुळे होऊ शकतं. मला नसतंच उचललं त्यांनी, आणि मी तर टार्गेटवरच होतो. डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधी मला देतच नव्हते, नर्सेस देतच नव्हत्या ना. त्यांनी लिहिलं होतं अँटीबायोटिक, मी तर बोललो की मला अँटीबायोटिक नाहीच मिळालेलं. मला जोपर्यंत अँटीबायोटिक मिळणार नाही तोपर्यंत निमोनिया रिकवर होणार नाही, आणि निमोनिया झालेला व्यक्ती जिवंत राहू शकत नाही त्याला जोपर्यंत अँटीबायोटिक देत नाही तुम्ही. पण तुमच्या त्या डिस्चार्ज केलेल्या प्रिस्क्रिप्शनवर तर डेट लिहिलीच नव्हती जेव्हा केव्हा तुम्हाला ते बघितलं. म्हणजे आम्हाला कागदपत्र तर मिळालेच नाही, पण आमच्याकडे त्याचे स्क्रीनशॉट आहे. त्यावर त्यांनी अँटीबायोटिक केलं पण तारीख नव्हती. त्याच्यामुळे होऊ शकते मी डॅमा डिस्चार्ज घेतल्यानंतर त्यांनी तिथे ॲड केलं असेल त्या अँटीबायोटिक, असाही प्रकार होऊ शकतो की ते अँटीबायोटिक मला भेटलेलेच नाही, मला तुम्ही खाल्लेलेच नाही अँटीबायोटिक ते तिथे मे हॉस्पिटलला. पण होऊ शकतात की ते डॉक्टरांनी, होऊ शकते मी डॅमा डिस्चार्ज घेतल्यानंतर त्या कंप्लेंट होणार, ती गोष्ट मॅनेज कशी होणार ती विचारतील की या व्यक्तीला निमोनिया होता, एक्सरे वगैरे काढला होता त्यांनी, रिपोर्ट्स होते त्यांच्याकडे, त्यांना अँटीबायोटिक का देण्यात आलं नाही. तर होऊ शकते की त्यांनी ती गोष्ट मॅनेज करायसाठी होऊ शकते त्यांनी ती शीट, ॲडिशनल शीट त्यामध्ये जोडली असणार, असंही होऊ शकते. एकूणच मेयो हॉस्पिटलचा प्रकार हा अनेक वेळा नातेवाईकांनी आमच्या कॅमेऱ्यासमोर मांडल्या, आमच्या न्यूजद्वारे आम्ही अनेक वेळा न्यूज थ्रूद्वारे दाखविल्या, पण आम्हाला काही विश्वास बसेना. पण अशा वेळेस एक महानुभव, जसे आता विनोदजी मानकर आपल्या पुढे आले. 3.5 दिवसाचाच प्रवास होता, पण तो एकदम तिखट प्रवास होता. का तेव्हा त्यांनी, जेव्हा ते ॲडमिट झाले तेव्हा 3 ग्रेडमध्ये होते, म्हणजे 3ऱ्या पायदानावर होते. आणि जेव्हा ते सोडून म्हणजे डॅम डिस्चार्ज घेतला तेव्हा 5व्या पायदानावर त्यांचा पॉझिटिव्ह जो सिम्पटम्स होते ते 5व्या पायदानावर आले होते. आम्हाला अनेक वेळा समजून घ्यायचं होतं की खरंच हा सगळा प्रकार, नातेवाईक जे सांगत होते आम्हाला सगळा प्रकार हा मेयो हॉस्पिटलच्या ज्या वॉर्डामध्ये घडतो आहे का. एक तुम्ही परत एक गोष्ट तो लक्षात आली आहे की तिथे एक वार्ड असा होता, तुमच्या मिसेसनं तो लक्षात आणून दिला होता का त्या वार्डामध्ये चांगली ट्रीटमेंट होती आणि पॉश होता तो वार्ड. तो कोणता वार्ड होता? माझ्यासाठी टिफिन वॉर्डमध्ये आणून सोडायचे, त्यावेळेला त्यांनी असं निदर्शनास आणलं आहे, म्हणजे आजूबाजूला बघत येतो ना माणूस, त्यावेळेला बघितलंय की बाजूला एक वॉर्ड आहे ज्यामध्ये ट्रीटमेंट करते वेळेला डॉक्टर आणि नर्सेस ज्या पॉझिटिव्ह आलेल्या त्यांचं ट्रीटमेंट त्या वॉर्डमध्ये होतं आहे. आणि तो वॉर्ड VIP असल्यासारखा आहे. त्या वॉर्डमध्ये सगळंच अवेलेबल, पल्स ऑक्सिमीटर अवेलेबल, सगळ्या गोष्टी अवेलेबल, इवन की त्यांना स्टीमर, गरम पाणी पण उपलब्ध आहे. मग ते माणसं आहेत आणि बाजूच्या वॉर्डमध्ये असणारे माणसं नाहीत काय?
असं पण निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे तेथील जे कर्मचारी आहे, स्टाफ जो आहे तो म्हणजे डॉक्टर असो, नर्सेस असो, त्यांचा एक वेगळा वार्ड होता. तो वार्ड म्हणजे एकदम पॉश वार्ड, तिथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल. पण जे कॉमन जे जनरल जे वार्ड होते, ज्यामध्ये कॉमन जे माणसं होते ते ॲडमिट होते, त्यांना कुठल्याही प्रकारचे औषधोपचार नव्हता किंवा तिथला जो माहोल असहनीय. म्हणजे एक वेळ अशी आली त्या विनोदजींना की आत्महत्या करून घ्यावी काय. त्यांना जेव्हा डिस्चार्ज घ्यायचं होतं तेव्हा ना FIRची गोष्ट करण्यात आली. आणि जेव्हा ते IMOकडे गेले तेव्हा त्यांनी IMOच्या त्या कोणी असेल चांगला सज्जन व्यक्ती, त्यांनी सांगितलं की लवकर करा, इथे ऑक्सिजन तरी व्यवस्थित मिळत नाही, अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या जागी जाऊन ट्रीटमेंट करा. म्हणजे खरंच म्हणजे कुठेतरी हा कडू अनुभव मी सांगता येईन. मला एक इच्छा की एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण जो मेयोमध्ये ॲडमिट असावा आणि त्यांनी आपल्या चॅनलवर इंटरव्ह्यू द्यावा. आणि आज तो वेळ आला. आणि तो वेळ आल्यानंतर त्यांची जी व्यथा, त्यांचं जे मनोगत, त्यांना आलेला तिथला अनुभव तो एकदम अमान्य होता. मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर. नमस्कार.